सम्यकाचे बाह्य गुण सांगितले ते प्रशम, संवेग, अनुकंपा आणि आनंद. त्या अनुकंपाचं स्वरूप सांगणार आहेत. आता या प्रशम संवेगाचं स्वरूप झाल्यानंतर अनुकंपा काय असणार आहे तो खुलासा करणार. अनुकंपा कृपानेया सर्वसत्त्वेष्वनुग्रहा मैत्रीभावोतमाद्यस्थं नैश्यल्यं वैरवर्यणा. अनुकंपाचे वाचक जे जे शब्द आहेत त्या शब्दाचा एकच अर्थ कसा आहे ते सांगताय. अनुकंपा कृपा नेया. अनुकंपाचा अर्थ आहे कृपा म्हणा, दया म्हणा. सर्व सत्वेषु अनुग्रहा. दुसरा अर्थ होतो अनुकंपाचा की सगळ्या सत्वांबाबत म्हणजे सगळ्या प्राणीमात्रांबाबत जो अनुग्रह आहे, सगळ्या प्राणीमात्रांच्या बाबत जो अनुकंप आहे, सुखाची भावना आहे तो मैत्री भाव. सगळ्या प्राणीमात्राबाबत असणारा मैत्रीचा परिणाम माध्यस्थम. कुणाविषयीचा रागही नाही आणि कुणाविषयीचा द्वेषही नाही असा माध्यस्थ भाव असणारा. नैशल्यम. कोणत्याही प्रकारचं शल्य नाही म्हणजे दोष नाही. वैरवर्जना. वैरांचा अभाव आहे, त्याग आहे, ती अनुकंपा हे सगळे अनुकंपाचे वाचक शब्द आहेत. ही अनुकंपा कधी होईल म्हणतात. आपल्यालाही अनुकंपा येते. कुठं कोणाचा ॲक्सिडेंट झाला, मरण आलं तर आपल्याला काय आले, अनुकंपा आली, दया आली. तर म्हणतात हा सम्यक्त्वाचा गुण होईल का नाही. म्हणतात हा सम्यक्त्वाचा गुण. तिथं काय आला, तिचा मोह आहे आपला, आपल्या समाजातला आहे, आपल्या नात्यातला आहे, आपल्या कुटुंबातला आहे. तर हा मोह आला तर ती अनुकंपा खरी अनुकंपा आहे. प्रत्येक प्राणीमात्रावर त्याच्या कल्याणाचा भाव असणं, त्याच्या शारीरिक सुखाचा किंवा सांसारिक भौतिक सुखाचा भाग अनुकंपा असणं हा बाह्यतः अनुकंपा नाही, वस्तुतः अनुकंपा असणार आहे. त्याच्या जीवनात जी काही विकृती आहे ती विकृती त्याची ही दूर व्हावी आणि तोही आपल्या स्वभाव सन्मुख व्हावा ही खरी अनुकंपा असणार. मिथ्या ज्ञानं विना न स्यात् वैरभाव क्वचिद्यथा. वैराचा परिणाम म्हणा किंवा कुणाविषयी इष्टतेचा अनिष्टतेचा हा जो कल्पना येणार आहे तो कधी येणार आहे. मिथ्या ज्ञानं विना न स्यात् वैरभाव. मिथ्या दर्शनाशिवाय, मिथ्या ज्ञानाशिवाय दुसऱ्याबाबतचा वैराचा परिणाम येऊ शकत नाही. दृङ्मोहोनुदया हा तत्र. जिथं खरी अनुकंपा आहे तिथं नियमाने काय असेल. दर्शन मोहनियाचा अनुदय नियमाने हेतू. दर्शन मोहनियाचा म्हणजे मिथ्यात्वाचा अनुदय असेल तर तीच खरी अनुकंपा आहे म्हणतात. वाच्यो असतील केवलम. दर्शन मोहनियाचा अनुदयच त्या अनुकंपेमध्ये वस्तुतः कथन करणारा आहे. बाकी अनुकंपा जी आहे ती मिथ्या ज्ञानाच्या सोबत असणारी. मिथ्याय परतस्वस्य स्वस्मात् वा परजन्मिना इच्छेत सुखदुःखानि मृत्युर्वा जीवितं मना. अस्ति यस्येतज्ज्ञानं मिथ्यादृष्टिसशल्यवान् अज्ञानाद्धन्तु कामोऽपि क्षमोहन्तु न चापरम्. ही मिथ्या भावना कशी असणार आहे त्याच्या जीवनात.
परतः यत् स्वस्य मिथ्या स्वस्माद्वा परजन्मिना सुखदुःखादी इच्छेत. हा जीव काय करतो? परतः स्वस्य दुसऱ्याच्या निमित्तानं आपल्यामध्ये सुख दुःख मृत्यू जीवित येतो हे मानतो. परामुळे मी मरण पावलो, परामुळे मी जगलो, किंवा परामुळे मी सुखी झालो दुःखी झालो, ह्या सगळ्या कल्पना मिथ्यात्वाच्या सहचर्यातच शक्य आहे. दुसरं काय राहील म्हणतात? परजन्मीनाम स्वस्मात्. दुसऱ्या जीवांना मी सुखी दुःखी करतो, दुसऱ्या जीवांना मी मारतो, दुसऱ्या जीवांना मी जगवतो, हे देखील मिथ्यात्व. मारतो हे तर मिथ्यात्वात येईलच, पण जगवतो हेही मिथ्यात्वात येईल का? त्याच्या मान्यतेत आलं की दुसऱ्याला आम्ही जगवायचा विकल्प केल्यानं तो जगणार आहे असं नाही. मग प्रश्न पुढचा उभा राहिला, हे तत्व समजून घेऊन कोणावर काही आपत्ती आली तर त्याच्यासाठी प्रयास करावा का नाही करावा? आता प्रश्न उभाच राहिला ना. जर आम्ही दुसऱ्या कुणाला जगवू शकत नाही तर दुसऱ्याला जगवण्याचा प्रयास करण्याचा प्रश्नच नाही. मग उद्या त्याला मरत असेल तर काय होईल? किंवा माध्यस्थ भावानुसार नाही, रागाच्या भूमिकेत तो सगळं करणार आहे. त्याची शुश्रूषा करेल, सेवा करेल, त्याला दवाखान्यात नेईल किंवा काय ते सुखदुःख असेल तर पैशाची मदत करेल, जी पाहिजे असेल ती करेल. परंतु मान्यतेत काय राहील? तो त्याचं कर्तृत्व. माझ्यामुळे हा जगला, माझ्यामुळे हा मेला, हा भाव त्याच्या जीवनात येत नाही. म्हणून म्हणतात हे सगळं मिथ्यात्वाचमुळे येईल. का मला दुसरे काही सुखी दुःखी करू शकतात, दुसरे मला जगवू शकतात, दुसरे मला मारू शकतात. ही जी भीती आहे आम्हाला मरणाची ती त्यामुळे आहे म्हणतात. हे सगळं मिथ्यात्वामुळे शक्य आहे. यस्य एतत् अज्ञानम अस्ति. अशा प्रकारचं ज्याच्या जीवनात, हे आपण आपलं ओळखायचं आहे म्हणतात की आपल्या जीवनात अशा प्रकारचं अज्ञान आहे का नाही आहे. आणि मग आपणच ठरवायचं आहे की आम्ही सम्यक दृष्टी आहो की आम्ही मिथ्या दृष्टी आहोत. कुणी ठरवणारा दुसरा लागणार नाही, आपण स्वयं हे ठरवू शकणार म्हणतात. यस्य एतत् अज्ञानम अस्ति. अशा प्रकारचं ज्याच्या मान्यतेत हे अज्ञान आहे, सहा मिथ्या दृष्टी, तो नियमाने मिथ्या दृष्टी आहे. शल्यवान आणि त्याच्या जीवनात नियमाने शल्य. तो धर्मही करतो तर कशासाठी करतो? शल्य किती प्रकारचं आहे? आता 3 प्रकारचं. कोणतं? माया मिथ्या मिथ्या तर मिथ्यात्व असल्यामुळे आहेच, प्रश्नच नाही. माया दुसऱ्याला फसवणं किंवा स्वतःच्या आत्म्याला फसवतोच आहे आणि म्हणून मायाही आहे. आणि आम्ही जे काही धर्म करतो, चांगलं करतो, त्याचं फल इच्छितो म्हणजे निदान आहे. तर म्हणतात सशल्यवान, तो नियमाने शल्यसहित असणार आहे. अज्ञानात हंतुकामो अपि. अज्ञानामुळे दुसऱ्याला मारण्याचं, दुसऱ्याला सुखी करण्याचं, दुसऱ्याला दुःखी करण्याचं, जगवण्याचा इच्छा करतो तरी. कामो अपि म्हणजे इच्छा करतो तरी हंतुम अपरम न क्षमो. तो दुसऱ्याला मारूही शकत नाही, दुसऱ्याला जगवू शकत नाही, दुसऱ्याला सुखी दुःखीही करू शकत नाही. प्रश्न पुढचा उभा राहील तर स्वतःला तर मारू शकेल, स्वतःला तर जगवू शकेल का नाही? दुसऱ्याला जगवू शकत नाही, मारू शकत नाही, पण हा आत्मा आपल्या स्वतःला जगवू मारू शकेल का नाही? त्याच्या पुढचं सांगा. जगवू शकेल ते आपल्या पर्यायीच्या क्रमनियतेनं जगणार आहोत, आपल्या पर्यायीच्या क्रमनियतेनं.
कुणाच्या जगवल्यानं आम्ही जगत नाही आणि कुणाच्या मारल्यानंही आम्ही मरू शकत नाही. हा अकाट्य विश्वास ज्ञानीच्या जीवनात राहणार आहे, मिथ्या दृष्टीच्या जीवनात तो राहणार नाही. समता सर्वभूतेषु यानुकंपा परत्र सा अर्थता स्यानुकंपा स्यात् छल्यवर्जना. अनुकंपा ही 2 प्रकारची आहे. एक व्यवहार अनुकंपा आणि दुसरी निश्चय अनुकंपा. सर्वभूतेषु समता परत्र सा या अनुकंपा. सगळ्या प्राणीमात्राबाबत जो साम्य भाव आहे ती जी अनुकंपा आहे म्हणतात, ती अनुकंपा परद्रव्याच्या बाबतची असल्यामुळे व्यवहारानं अनुकंपा आहे. अर्थतः आता त्यातही जगवणं, सुखी दुःखी करणं ही अनुकंपा मिथ्यात्वाच्या उदयात आहे. परंतु तो धर्मात लागणं, त्याच्या जीवनात असणारं अधर्मामुळे येणारं दुःख कसं दूर होईल, मिथ्या मान्यतेमुळे, गृहीत मिथ्यात्वामुळे, अगृहीत मिथ्यात्वामुळे त्याच्या जीवनात जे काही पुढच्यासाठी दुःख येत आहे ते येऊ नये ही अनुकंपा राहील. खऱ्या तत्वाचा उपदेश करणाऱ्या जीवानं ते जर सांगितलं तर आपल्याला दुःख होते, मग दया राहिली का? जेव्हा आम्ही दुसऱ्या जीवांना दुखवतो तेव्हा हिंसा होते. मग खरं तत्व सांगितलं आणि ते जर कुणाला पटत नसेल तर दुखवल्याच जाणार आहात. मग काय होईल? हिंसा होईल का नाही? माझा प्रश्न नाही. परिणामात हिंसा आहे का? परिणामात अवलंबून आहे. प्रमाद आहेच. कोणता प्रमाद आहे? मी काय बोलली आधी लक्षात आलं का? की जेव्हा तुम्हाला रुचत नाही श्रोत्यांना असंही त्या वक्त्यानं काही सांगितलं तर दुसरे दुखवल्या जाणार आहे की नाही? आता समजा साधारणतः की मंत्रतंत्र काही करत नाही, देवी देवता काही करत नाही, हे नाही रुचत आपल्याला, नाही पटत आपल्याला. आता यामुळे हे सांगणाऱ्यामुळे दुसरे जीव दुःखी झाले का नाही, हिंसा झाली का नाही? हा प्रश्न आहे. त्याला ते पटलं नाही म्हणून तर म्हणतात निमित्त तर आम्ही होणार आहोत त्याच्या दुःखाला, परंतु आमच्या जीवनात जो भाव आहे तो त्याच्या जीवनाच्या उत्कर्षाचा आहे, त्याच्या जीवनाच्या हानीचा नाही. आणि म्हणून ती हिंसा म्हटल्या जात नाही. केलं असं तर हिंसा झाली. हा दम जर केलं असेल किंवा कथन केलं असेल तर ती हिंसा झाली. समाज नाही होत. काय म्हणतात दोघांचे नाही. जाणून बोलून केलेली ती एक हिंसा नाही म्हणजे ती जी अशा प्रकारचं कथन समजा कोणी प्रमादपूर्वक करत असेल तर ती हिंसा होईल की नाही? आता सांगणाऱ्याचा आशय महत्वाचा आहे. नाही प्रमादपूर्वक याचा अर्थ नाही. आगमात सांगितलं नसल आणि सांगत असेल तर प्रमाद. हा आगमात न सांगता नसताना जे सांगितल्या जात असेल त्याला प्रमाद म्हणू. आगमानुकूल असेल तर तो प्रमाद आहे का नाही हे नक्की करा. म्हणून त्यांनी सांगितलं की ज्यामुळे दुसरे दुखवल्या जातात अशी भाषा बोलू नका. ते सांगतो ना म्हणजे प्रमाद. भाषा जर तशी असेल तर तो आपला प्रमाद आहे, परंतु तत्व सांगणं ही हिंसा नाही आलं नाही लक्षात. काय झालं कधी कधी साध्या भाषेनं असर होत नाही तर कठोर भाषा ही आचार्यांनी वापरली. आचार्यांचा अधिकार आहे, आपला नाही. तो आचार्यांचा अधिकार आहे, आपला जो आपला अधिकार आहे तिथपर्यंतच आपली मर्यादा ठेवायची. त्याच्या पुढे आपण गेलो तरी ते शक्य समर्थ होणार नाही. आपली आपण हे तत्व जेव्हा जाणतो की आपण रागवून सांगितलं किंवा मंद भाषेत सांगितलं तरी त्याचं होणार आल्याशिवाय तर त्याला पटणारच नाही.
आपल्या सांगितल्याने त्याला पटलं पाहिजे किंवा त्यांनी सोडलं पाहिजे, हा भाव येणं हा आमचा प्रमाण राहील सांगणाऱ्याचा. पण न सोडणं हा तुमचा प्रमाण राहणार आहे की समजूनही जर आम्ही सोडणार नसू, माहीत असूनही ज्ञान असूनही जर सोडणार नसू, हा प्रमाण त्याचा असणार. अर्थात स्वानुकंपा स्यात् शल्यवत शल्यवर्जना. स्वानुकंपा काय? आत्म्यावरची दया काय? आधी आत्म्यावर दया करा, स्वतःवर दया करा म्हणतात, मग दुसऱ्याची दया पहा. आता स्वतःवर दया करायची आहे म्हणजे काय करायचं? आत्म्यावर जेव्हा दया करायची आहे आपल्याला तेव्हा काय करावं लागेल? मिथ्यात्व सोडावं लागेल. तर आत्म्यावर खरी दया होईल. जोपर्यंत मिथ्या भाव आहे तोपर्यंत आत्म्याची हिंसा आहे. रागद्वेष मिथ्यात्वासोबतचे जोपर्यंत आहे तोपर्यंत ही हिंसा आहे. आणि म्हणून शल्यवत शल्याप्रमाणे असणारे शल्यवर्जना या तिन्ही शल्याचा, मिथ्या माया निरान शल्याचा त्याग म्हणजेच स्वानुकंपा आहे. हे आधी सोडावं लागेल जीवनात आम्हाला. मिथ्या भाव हा खरोखरीच महत्त्वाचा भाग आहे. एवढं आपण धर्म म्हणून जे करतो आहे, जीवनातला मोठ्या कठीणात कठीण हा वेळ काढतोय आपल्यासाठी, परंतु तेवढं ऐकूनही जर आपल्या मिथ्या गृहीत मिथ्यात्वही जर दूर झालं नाही तर खरोखरी सगळं निष्फळ होईल. त्याचं काय आहे? गृहीत मिथ्यात्व संदर्भात दिलं. शल्य म्हणजे काय? तर म्हणून गृहीत मिथ्यात्वाचा तरी निदान जीवनात त्याग आपल्या आलाच पाहिजे. त्याच्यात तो स्वतः करायचा नाही, दुसऱ्याला अनुमोदना द्यायची नाही आणि दुसऱ्याकडून करवायचंही नाही. हा महत्त्वाचा भाग आपल्या जीवनात आला तर या धर्माला धर्म हे नाव देता येतं. रागाच्या शुद्ध भावानां सद्भावे बंधये न बंध सद्भावे तद्विदेया कृपात्मनि. रागादि अशुद्ध भावानां सद्भावे बंधः एव. रागादिकांचा सद्भाव अशुद्ध भावांचा सद्भाव. रागादिक भाव हे नियमाने शुद्ध का अशुद्ध? अशुद्धच आहे. तर रागादी अशुद्ध भावानां सद्भावे, रागादिकाच्या अशुद्ध भावांचा जर सद्भाव असेल तर नियमाने बंध एव, बंध झाल्याशिवाय राहणार नाही. तर असद्भावे बंधः न. रागादिकाचा जर सद्भाव नसेल, रागादिकांचा असद्भाव असेल तर बंध नाही. आणि म्हणून कृपात्मनी तद्विधेयः. आत्मनी कृपा विधेय हा शब्द मोलाचा ठेवला आचार्यांना. काय ठेवला? थोडं काही काढता येणार नाही पण तो लक्षात. आत्मनी कृपा विधेया. आत्म्यावर दया करा. परावरच्या दयेचा विकल्प करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या आत्म्यावर दया करा. आता स्वतःच्या आत्म्यावर दया करा म्हणजेच काय करावं लागेल? रागादिक अशुद्ध भावांचा अभाव करावा लागेल. ही खरी दया असणार. यहाँ अनुकंपा की जो व्याख्या दी गई है वह हृदयग्राही है. इस केवल दया को ही अनुकंपा समझते हैं. हम केवल दया को ही अनुकंपा समझते हैं, पर दया में एक प्रकार का अहंकार छिपा रहता है और वह अहंकार जीवन में कहीं कहीं प्रस्फुटित भी हो उठता है. यही कारण है कि ग्रंथकार अनुकंपा की व्याख्या करते हुए धीरे धीरे बहुत भीतर चले गए हैं. उन्होंने जो अंतिम परिणाम निकाला है उसका भाव यह है कि यह निर्णय कर लेना चाहिए कि कोई किसी का इष्टानिष्ट नहीं कर सकता, इसलिए मैं इसका इष्ट या अनिष्ट कर सकता हूँ. ऐसे भाव का न होना ही अनुकंपा है. ऐसी अनुकंपा सम्यक दर्शन के सद्भाव में ही प्राप्त होती है. इसलिए
यह भी सम्यत्व का गुण माना गया है। व्यवहार से यह अनुकंपा दो प्रकार की मानी जाती है, एक स्वानुकंपा और दूसरी परानुकंपा। स्वानुकंपा की प्राप्ति मिथ्यात्व रूपी शल्य के त्याग से होती है और इससे सब प्राणियों में जो समभाव जागृत होता है वह परानुकंपा है। ये दोनों प्रकार की अनुकंपाएं आधार भेद से दो कही गई है, तत्वतः वे है एक ही। अनुकंपा हा परिणाम राहील कुणाचा? जीवाचा। ज्याच्या बाबत ती अनुकंपा आली म्हणून अनुकंपाचे दोन भेद आहे। पराबाबत आली किंवा स्वबाबत आली, अनुकंपा तर शेवटी अनुकंपाच आहे हो ना। तर हे जे भेद केला म्हणजे व्यवहार आला। निश्चयानं काय? आपल्या आत्म्यामध्ये क्रोधाधिक न होऊ देणं। पण भेद का झाले? आश्रयाच्या रूपानं झाले। ती अनुकंपा कुणाबाबतची आहे? स्वतःबाबतची असेल तर ती स्वानुकंपा झाली आणि परद्रव्याबाबतची असेल तर ती परानुकंपा झाली। म्हणजे हे जे भेद आले, अनुकंपा एकच। हां, आश्रयामुळे हे दोन प्रकार त्याच्यात आले। स्वानुकंपातही आश्रय कुणाचा घेतला? स्वचा घेतला। हां, मग परंतु भेद केला ना, आपली अनुकंपा आणि पराची अनुकंपा, हा भेद व्यवहार झाला। निश्चयामध्ये स्वानुकंपा, खरी अनुकंपा तीच रागाधिकांचा अभाव शुद्धात्म्याचा। अधिकतर लोगों का ध्यान बाहरी और विशेष रूप से रहता है। वे जाति कुल का जितना विचार करते हैं उतना आत्म परिणति का नहीं करते। हमने अज्ञानवश यह मान लिया है कि यह उच्च है और यह नीच है, पर वास्तव में देखा जाए तो यह हमारे राग द्वेष का ही विपाक है। तत्वतः न कोई उच्च होता है और न कोई नीच। ये तो जो कर्म पद में स्थित है अर्थात मिथ्या दृष्टि है, वे सब नीच है, और जो आत्म पद में स्थित है वह अर्थात समय दृष्टि है वह उच्च है। म्हणजे आपल्या सगळ्यांचं एकच समान आहे। कुणाची उच्चता नीचता जी आहे ती पर्यायीची आहे, पण आपण भेद करत राहतो, हा नीच आहे, हा उच्च आहे, मी चांगला आहे, दुसरा वाईट आहे। व्यवहारात तो जर भेद नाही केला तर तुम्ही जगू नाही शकत। तो भेद करणं ही तेवढं जरूर। व्यवहारात वस्तुतः त्याच्याही सुखदुःखाच्या वेळी तुम्ही त्याला बाजूला टाकू नका, हे सांगतो आपला धर्म। त्याच्याही उत्थानाच्या वेळी त्यालाही हाच उपदेश द्या। त्याच्या सुखदुःखाला काही उपयोगी असेल तर तेवढं करायला आपला धर्म हां, मान्यतेच नाही, पण रागाच्या भूमिकेत येणार नाही असं थोडंच आहे। येईल ह्या सगळ्या गोष्टी। तो जो साम्य भाव आहे, सगळ्यात गोंधळ आपला तिथं होतो आहे। साम्य भाव द्रव्य दृष्टीनं आहे, पर्याय दृष्टीनं साम्य भाव येईल का नाही? सगळे जीव समान आहेत कोणत्या दृष्टीत? मग मनुष्य तिन्हींच्या देवनारकी हा भेद झालाच नसता। आता मनुष्यातही हे जे भेद केले, तिथे आपला प्रश्न असतो नेहमी की मनुष्यातही हे जे भेद केले तर स्त्री आणि पुरुष मनुष्यच आहे तो भेद, परंतु भेद पर्यायीचा भेद आहे का नाही आहे तो मानावा लागेल। कसा? हा पर्यायीचा भेद आहे। तो शूद्र आहे का, तो क्षत्रिय आहे का, तो ब्राह्मण आहे का, तो वैश्य आहे। आत्म्याचे भेद नाही। आत्मा जेव्हा त्याचा पाहू आपण तेव्हा समान आहे, परंतु त्याच्या पर्यायीकडे पाहिल्यानंतर जसं तोही जीवच आहे स्त्री आणि तोही पुरुष जीवच आहे असं समजून जर आम्ही स्त्री काय पुरुष काय हा भेदच नाही केला तर व्यवहार व्यवहार चालणार नाही। म्हणून पर्यायीचा भेदही समजून घ्या आणि त्यामध्येही त्याला टाकाऊ करू नका। त्यासाठी त्याच्या आत्मस्वरूपाचाही एकत्व पहा। दोन्हीही दृष्टी महत्त्वाच्या
नाही तर पर्याय पाहिली नाही तर रागद्वेष होत नाही, तसा व्यवहार होणार नाही. एक पाहून चालणार नाही, पाहावं तर दोन्ही लागेल. मान्यतेत काय घ्यावं हा महत्त्वाचा भाग आहे. आचरणात आणि मान्यतेत अंतर जरूर आहे. सम्यक दर्शन की प्राप्ति के लिए जाति कुल आवश्यक नहीं, मिथ्यात्व का अभाव आवश्यक है. सो मिथ्यात्व का अभाव तो किसी भी जाति और किसी भी क्षेत्र में हो नीच सकता है. कुलीन जीवाला हे सम्यक दर्शन होते. 5वं गुणस्थान होते, फक्त मुली नाही, परंतु 5व्या गुणस्थानापर्यंत नीच कुलीनही जाऊ शकतो. तिथं काही बाधा नाही. जाति और कुल तो कल्पित है, कल्पित मानते हैं. आता मग व्यवहारच आहे ना, व्यवहारच आहे ना. शेवटी तर कल्पित पर्याय जेव्हा पाहतो तेव्हा ती पर्याय तसाच पुरा आत्मा मानला तर कल्पित आहे. इनके आश्रय से किसी भी मोक्ष की प्राप्ति की योग्यता मानना और किसी में ऐसी योग्यता का न मानना मिथ्यात्व है. द्रव्य दृष्टीचं हे कथन असेल. आपण काय करतो ते द्रव्य दृष्टीचं कथन